जय बाळूमामा सर्वांना. तर आज बघा, आज लय पाऊस चालू आहे. पाऊस चालू असल्यामुळे आज आपण निवांतच आहे घरी. आज काय रानात काम नाही, काय नाही. आणि आपल्या दादूचं काय चाललंय माहिती का इकडं? दादू कसा स्वेटर बिटर घालून बसलाय. दादूला काय आज बाहेर खेळायला जाता आहे ना, त्याच्यामुळे लय वाईट टाकलाय घरात. तेव्हा कसं जाऊन बसलाय मागं. दादूला आपल्या चाला येत नसल्यामुळे त्याला काय होतं, हातावर गुडघ्यावर रांगतो ना, त्याच्यामुळे सगळे कपडे भरून टाकतो आणि त्याच्यामुळे त्याला बाहेर जाऊन नाही दिला. आणि पाऊस येतोय. पाऊस सकाळपासून म्हणजे कालपासूनच चालू आहे. कालच 6 वाजता पाऊस चालू झाला आहे आमच्या इकडं. तर लय काय जास्त पाऊस नाही, बारीक झिमझिम झिमझिम येते. आता आणखीन ज्यादा पाऊस वाढलेला आहे. तर पाऊस वाढला ना, आपल्या दादूचं बघितलं तेव्हा कसा खेळतोय, एकटाच खेळतोय. त्याला लय लय म्हणजे लय वाईट टाकून जात होते घरात पाऊस चालू असला की. आता त्याचं काय चाललं तिथे? दादू, तू अभ्यास करतो बाबू? तू अभ्यास करतो अभ्यास तू? आल आणि कपडे तर एवढी भरून टाकतोय ना, लय कपडे भरून टाकतोय त्याला. त्याला पप्पी कुणी मागितली बरं पप्पी घ्यायची ना. बरं नाही, सॉरी नाही भरवत कपडे. त्याचं नाव सांगते म्हणून तू कसा रागावतो. लय छान आहे दादा आपला, अजिबात नाही कपडे भरवत. खाली बस, अजिबात नाही भरवत. बरं सॉरी बोलली ना पप्पा, सॉरी बोलली की लगेच सोडतो. तसं लय छान आहे. त्याला वाईट बोललं ना त्याला लय राग येतो. है ना बाबू? पप्पी दे. तू पप्पी द्यायला आला ना? चल चल चल. कशी पप्पी देतो? कशी पप्पी देतो? अशी देतो, अशी देतो, कशी देतो, अशी देतो. तू येतो का माझी पप्पी? त्याला पप्पी घेता येत नाही, नुसतं ते तपलं तोंड पुढं करतो. काय का नाही बाबू? कशी घ्यायची पप्पी? स्वेटर बिटर घालून दादा आपला पकड झालाय. कारण का दादा असा गेला की असा कपडे भरून येते. कपडे एक तर काय वाळत नाही. दादा तू बोल रे, तू बोल, तू बोल, बोल रे बाबू, बोल बोल बोल. दादूला आपल्या बोलता येत नाही त्यामुळे बोल बोल सगळं असं. काय कारण आपल्या दादूला बोला येत नाही, चाला येत नाही. तू सांगतो ना बोला येत नाही ना, आता कधी बोला येत नाही म्हणते. कसं बोलतो? आमच्याकडले पाऊस येते म्हणा, आम्ही घरात बसलो, आम्हाला बाहेर जाता येत नाही खेळायला. लय छान आहे आपला दादू, लय छान आहे का नाही? मोबाईल घ्यायचा, मोबाईल पाहिजे नुसता, आहे का ना? तू कितीला जातो दादू शाळेत? दादू काय शाळेला जात नाही आपला. दादू आता 6वीला गेला असता आपला, त्यामुळे पण दादू काही शाळेत जात नाही. दादू घरीच बसून राहतो. बाकी सगळी पोरं शाळेत गेल्यात आणि दादू आपला एकटाच घरी आहे ना पिल्लू? इकडे बघ, इकडं बघ, इकडं बघ, इकडं बघ. दादूचा पप्पा कुठं गेल्यात फिरायला पावसाचं, कारण का आज सुट्टी, आज कामच नाही राहणार बाबू. असं आहे आपलं दादूचं. दादू आपला दिवसभर घरी असतो, रानात तिकडे तिकडे गेले की दादू आपला घरीच असतो. दादू बरोबर कोण नसतं खेळायला. आहे ना पिल्लू? नुसती पप्पी घ्यायला पाहिजे, नुसती पप्पी घ्यायला पाहिजे म्हणतो. आहे सर? तू आता बारीक आहे का मांडी बसायला? आहे का बारीक तू? मला म्हणतो रानात जाऊ नको, माझ्यापाशी बस म्हणतो. रानात जायचं म्हणलं ना की तू रागावतो, स्वतःच्या डोक्यात हाणून घेतो, तोंडात हाणून घेतो. आहे ना दादू? स्वतःला बोर होतो. तर माझ्यापाशी बसावा, पण काय करणार, सगळी कामं करावंच लागतात. काम नाही केलं तर खायला कसं देतो? आहे बाबू? असं आहे आपला दादू. तो लय मस्ती करतो. दादू आपला काम करतो, लय काम करतो सोना. बघा दादूला उलीचं बोललं ना तर इतका राग येतो. आहे का नाही? येतो ना? लय रागाचा आहे. किती इतकं वारं सुटलंय ना,
वारं बी येते, पाऊस बी येते. दादा आपला मोबाईल उडते आहे ना दादा. बसले आपला दादूला घेऊन बसली आज जरा पाऊस येते त्याच्यामुळं दादूला भिजतोय पावसात. तुमच्याकडे आहे का पाऊस? चला आम्ही आमचंच सांगतोय. तुम्ही कुठनं आमचा व्हिडिओ बघताय ते नक्की सांगा कमेंट करून. तर असा आपला आजचा पाऊस बघेल तुम्हाला दाखवते. वारं घेऊन कसलं सुटले जबर, लय वारं सुटले.